प्रकरणी मुक्ताईकर मराठा समाज आक्रमक। बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या करणाऱ्यांना तात्काळ अटक व्हावी या मागणीसाठी आज तहसीलदार मार्फत केंद्रीय गृहमंत्री व राज्याचे गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे। तरी मुक्ताईकर तालुक्यातील सर्व सकल मराठा समाज बांधवांनी तहसील कार्यालयात निवेदन दिले। येथील सरपंच संतोष देशमुख त्यांची निगूर्णपणे हत्या करण्यात आली आणि ती एवढ्या हत्या झाली, पण ती इतक्या खालच्या पातळीवरून झाली की क्रूर झाली। इतक्या क्रूरपणे हत्या, इतक्या द्वेषातून हत्या करण्यात आली। असे मारेकरी समाजात उघडपणे फिरता कामा नये। त्यांना ताबडतोब त्यातले काही आरोपी जे होते त्यात काही अपूर्ण आरोपींना अटक करण्यात आली। तो राहिलेले आरोपी जे आहे, जर हे ताबडतोब अटक झाले नाही आणि जो खरा सूत्रधार असेल त्याला जर कधी फास्ट ट्रॅक कोर्टामधून त्याला सजा झाली नाही तर हे तर असं राजरोसपणे चालू राहील आणि पुढचे जे काही प्रतिष्ठित लोक असतील त्यांना संपवण्यामध्ये, हत्या करून त्यांना संपवण्यात येईल। याच्यासाठी आम्ही सर्व सकल मराठा समाजातर्फे आज इथे निवेदन दिलेलं आहे की जो कोणी आरोपी असेल, राहिलेले ज्यांनी जे अटक करायचे राहिले त्यांना ताबडतोब अटक करून, जे काही मुख्य सूत्रधार असतील त्यांना ताबडतोब अटक करून फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालवण्यात यावी, म्हणजे दोषींना ताबडतोब सजा मिळेल। आणि पुढे जे काही कोणाच्या डोक्यामध्ये हे विषय असतात, जर हे कायदा आणि सुव्यवस्था पुढच्या काळामध्ये चांगल्या प्रकारे जर ठेवायची असेल तर याच्यामध्ये फास्ट ट्रॅकमध्ये हे केस चालून आणि ताबडतोब दोषींवर कारवाई झाली पाहिजे, त्यांना सजा झाली पाहिजे। बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील तरुण सरपंच संतोष देशमुख यांचा निर्घृणपणे हत्या करण्यात आली आणि त्या मारेकऱ्यांना आजपर्यंत अटक झाली नाही। काही त्यातील आरोपी आजही राजरोसपणे उघडपणे फिरत आहे। तर आमची मागणी आहे की त्याचा मुख्य सूत्रधार आणि राहिलेले मारेकरी यांना त्वरित अटक करून त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हजर करून फाशीची शिक्षा होईल अशी कार्यवाही शासनामार्फत करण्यात यावी।